1 ऑगस्ट 2024 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अनुषंगाने शांतता समिती बैठक। माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री किरण कुमार चौहान, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली आहे। सदर बैठकीमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती घेऊन तसेच मिरवणुकीबाबत आढावा घेऊन सदर कार्यक्रमाबद्दल योग्य मार्गदर्शन करून सदर उत्सव शांततेत व आनंदात पार पाडावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे। सदर बैठकीस परिवहन विभाग आरटीओ अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, अग्निशमन दल अधिकारी, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच मिरवणूकमध्ये सामील होणारे मंडळातले अध्यक्ष, शांतता समितीचे सदस्य, गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस स्टेशन तसेच इतर अधिकारी उपस्थित होते। दिनांक 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न श्री अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत आहे। या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे पुतळा येथे तसेच भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमधून मिरवणुकीचं आयोजन करण्यात येतं। या मिरवणुकीच्या अनुषंगाने आज भद्रकाली पोलीस ठाणे येथे शांतता समिती तसेच उत्सव समिती सदस्य व सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये सर्वांना मिरवणूक शांततेमध्ये उत्साहात कशी साजरा करता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। या ठिकाणी महापालिका अधिकारी तसेच आरटीओ विभाग अधिकारी व विद्युत विभाग असे सर्व अधिकारी विभागांचे हजर होते। यावेळी सर्व सभासदांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्यांचं निराकरण करण्यात आलं आणि सर्वांना उत्साहामध्ये पण नियम पाळून जयंती कशी साजरा करता येईल याच्याविषयी चर्चा करून मीटिंग संपण्यात आली। हे सगळं होत असताना पावसाळ्यामध्ये ज्या काही अडीअडचणी येतात त्यामध्ये रथांना अडचण होणे, जिथे जिथे खड्डे असेल, जिथे जिथे पाण्याने साचलेले डबकं असेल ते सगळे आपण जरासं 31 तारखेच्या आत जर फिरून बघितलं आणि मंडळाचे अध्यक्ष आणि शांतता कमिटीचे सदस्य, खरं तर आज ह्या जयंती दिनानिमित्त नियोजनाप्रसंगी ज्या ज्या वक्त्यांनी ज्या सूचना, आता याच्यात आपल्याला काय करता येईल तर सर्वप्रथम जो आपला मिरवणुकीचा जो भाग आहे, आता उद्याच्या दिवसापासून आपली जी सुरुवात होणार 31 तारखेला आपण सर्वसाधारण 7 वाजेपासून त्या पुतळ्यावर वर्दळ चालू होती, म्हणजे उद्या दिवसापासूनच चालू होईल ती। आता सजावट काम हे पूर्ण 100% पूर्ण झालेले आहे। मग उद्या 7 वाजेपासून तिथे वर्दळ चालू होईल। मग त्याच्यामध्ये आपलं जे उद्या 31 तारखेचं जे काम येतं ते सगळं आपल्या पोलीस मित्रांवरच असतं, म्हणजे उद्याचा हार जो आहे तो। त्याचबरोबर जो प्रश्न आता उपस्थित केला MSCBचा, खरं तर हे निर्देशनच मी आणून देतो नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना का जे गंजमाळ सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल, एनडी पटेल रोड ते शालीमार सिग्नल, एनडी पटेल रोड तर आपला SD डेपो, हा सर्व MSCBचा भाग नसून हा नाशिक महानगरपालिकेच्या ज्यांचं जे डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रॉनिक ते त्यांच्याकडे मोडलं जातं, कारण MSCBकडे तो भाग येत नाही। फक्त प्रश्न कसा तो लाईटीचा असल्यामुळे आपण MSCBचं नाव घेतलं जातं। पण मला त्या अधिकाऱ्यांना एक विनंती आहे का आज तुम्ही तिथे तात्काळ जाऊन जे काही कनेक्शन समिती करणार असेल त्या ठिकाणी काही साऊंड असेल, जे लाइटिंग असेल, एखादं सेपरेट कनेक्शन हे त्या समितीला दिलं पाहिजे। मी सकाळी बोललोय बाकीच्याशी, MSCBचे अधिकारी तिथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं पूर्ण कुठून कुठपर्यंत नाशिक महानगरपालिकेकडे त्यांनी कनेक्शन पण वाढवायला लावा म्हणे, आणि जे काही डिग्री असेल ती पण वाढवायला लावा। हा 31 तारखेचा प्रश्न। त्याचबरोबर एक अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे का आता याच्या मागे ज्या महापुरुषांच्या जयंत्या झाल्या त्या जयंतीमध्ये आपल्या आदेशानुसार म्हणून किंवा सरकारच्या आदेशानुसार म्हणून त्या जयंतीच्या आदल्या दिवशी DJ वाजलेला आहे, लागलं तर याचे पुरावे जर असेल तर आमचे पत्रकार मित्र आहे, पेपरला न्यूज आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे बातमी आहे का आदल्या दिवशी सुद्धा हाराच्या टायमाला DJ हा वाजलेला आहे जागेवर। आणि त्याचबरोबर महापुरुषांच्या जयंती। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।